काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर आज सकाळपासून नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसानं विश्रांती घेतलेली आहे। मात्र धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 48 तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग आज देखील सुरूच आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातनं सद्यस्थितीला 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी सुरू ठेवण्यात आलेला आहे। गोदाघाट परिसराचा जर विचार केला तर या ठिकाणी पाण्याची पातळी ही आता अगदी सामान्य होण्याच्या मार्गावर आहे। दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ सध्या पाणी बघायला मिळत आहे। पाऊस थांबलेला आहे। मात्र नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला येलो अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुढच्या 48 तासात नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाचा अंदाज जो आहे तो या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। पावसानं जर नाशिकमध्ये पुन्हा जोर पकडला तर गंगापूर धरणातनं पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढू शकते आणि त्यामुळे आता यंत्रणांना या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा देखील प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।